संतापूर गावामध्ये बिंदू नावाची एक महिला पापड विकून आपल्या कुटुंबाचं पोट पाळायची. एक दिवस बिंदू पापड विकत होती की तेव्हा बिंदूकडे गावाचा एक माणूस राकेश येऊन बोलतो. बिंदू ताई, असं वाटतंय आपल्या गावामध्ये शाळा आता कधीच नाही उघडणार. काय बोलत आहेस राकेश? एकदम बरोबर बोलत आहे ताई. शहरातले काही लोक गावामध्ये आले होते महाविद्यालय खोलण्यासाठी, पण त्यांना विद्यालय उघडण्यासाठी जे स्थान आवडलं होतं तो सरपंचांचा इलाका निघाला. राकेश, तू सरळ हे का नाही बोलत की मुखियाने स्कूल बनवण्यासाठी आपली जमीन सरकारला विकण्यासाठी नको म्हटलंय? तुम्ही एकदम बरोबर बोलत आहात ताई. मी याबद्दल मुखियाकडून नक्कीच बोलणं करणार आहे. संध्याकाळी बिंदू आपल्या सगळ्या पापडांना विकून आपल्या घरी येते. तिचा 10 वर्षाचा मुलगा चंपक बिंदूला बोलला, आई, मी केव्हापासून तुला बोलत आहे की मला पण बाकी मुलांसारखं स्कूलला जायचंय. बाळा, मी विचार केला होता की आपल्या गावामध्ये पण स्कूल बनेल तर मी तुला स्कूलला पाठवेल, पण बहुतेक किस्मतला काही वेगळंच हवं आहे. पण आई, मी इतर मुलांसारखं शाळेमध्ये शिकायला का नाही जाऊ शकत? कारण आपल्याला दुसऱ्या गावाला जायला एका नावची गरज आहे आणि माझ्याकडे इतके पैसे तर नाही आहेत ना बाळा की मी तुला रोज नाव मध्ये बसून पाठवू. चंपक उदास होऊन आपल्या आईला बघत बघत बोलतो, आई, जर काय बाबा जिवंत असते तर मला नक्की शिकायला पाठवले असते. काळजी करू नकोस बाळा, एक ना एक दिवस मी तुला शिकायला नक्की पाठवेल. दुसऱ्या दिवस बिंदू आपल्या शेजारच्या राहणाऱ्या अंजना ताईच्या घरी पोचते. काय झालं बिंदू, आज गावामध्ये पापड विकण्यासाठी नाही गेलीस का? मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे ताई. तुम्हाला तर माहीतच आहे की माझ्या मुलग्या चंपकला शाळेला जायचा केवढा शौक आहे, त्याला शिकायचं आहे. मी विचार केला होता की गावामध्ये सरकारी शाळा उघडेल तर आपल्या चंपकला तिथे शिकायला पाठवेल, पण मुखियाजीने सरकारी विद्यालयाला आपली जमीन देण्यासाठी नको म्हटलंय. अगं तुला आता काय सांगू मी, सगळ्या गावाचा हाच हाल आहे. गावामध्ये जी श्रीमंत लोक आहेत ती तर रोज आपल्या मुलांना शिकण्यासाठी बाजूच्या गावामध्ये पाठवतात. आता आम्हा गरिबांकडे नाव मध्ये जाण्याचा भाडा कुठं आहे? आणि जर का दुसऱ्या गावाचा रस्ता कच्चा पण असता तर आपण गरिबाची मुलं चालत पण गेले असते. पण आमची तर किस्मतच फुटलेली आहे. दुसऱ्या गावाला जायला आम्हाला तलाबला पार करावं लागतंय. तुम्ही तर एकदम बरोबर बोलत आहात ताई, पण आता आम्ही गरीब लोक केव्हापर्यंत असेच हातावर हात ठेवून बसणार आहोत? दुसऱ्या दिवस बिंदू मुखियाच्या घरी जाते. बिंदूला बघून मुखिया हसत हसत बोलतो, काय गोष्ट आहे बिंदू, जर पापड विकायला माझ्याकडे आले असेल तर पापड मला खायला आवडतच नाहीत. बोल, काय बोलायचं आहे तुला? मुखियाजी, मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. अरे बोल ना, काय बोलायचं आहे बिंदू? मुखियाजी, मी ऐकले की सरकारकडून काही लोक तुमच्याकडे आले होते. हां बिंदू, तू बरोबर बोललीस. ते सरकारी लोक महाविद्यालय खोलायसाठी माझीच जागा मागत होते. मुखियाजी, तुम्ही तर गावाचे मुखिया आहात. जर का तुम्ही त्यांना आपली थोडीशी जमीन द्याल तर इथे एक स्कूल उघडेल. गावाची ती मुलं ज्यांचे आई वडील गरीब आहेत या दुसऱ्या गावामध्ये बनलेल्या स्कूलमध्ये पाठवण्यासाठी नावचं भाडं नाही देऊ शकत, त्यांना किती सोपं पडेल ना. हीच तर माझी इच्छा नाहीये बिंदू. तुम्हाला काय म्हणायचं आहे? इंदू, ही राजकारणाची गोष्ट आहे, तुला नाही समजणार. पण तरी सुद्धा तुझ्या समजुतीसाठी मी हे सांगू इच्छितो, जर गावातले सगळे लोक शिक्षण घेऊन मोठे माणसं झाले तर मग आमच्यासारख्या मोठ्या लोकांच्या शेतामध्ये काम कोण करणार? आता तू तुझंच उदाहरण घे. जर तू शिकून सवरून काही मोठी झाली असती तर काय तू गावामध्ये पापड विकले असते आणि गावातले लोक पापड कोणाकडून विकत घेतले असते? मुखियाचं बोलणं ऐकून बिंदूला राग येतो. हे चुकीचं आहे मुखियाजी. तुमच्या ह्या प्रकाराची सोच गरिबांसाठी घातक आहे. तुला जे समजायचंय ते समजून घे बिंदू. एक गोष्ट अजून बिंदू,
तू बिलकुल तुझ्या नवऱ्यासारखंच बोलतेस. तो सुद्धा काही अशाच प्रकारच्या गप्पा करत होता. बिचारा वेळेच्या आधीच या संसाराला नमस्कार करून निघून गेला. बिंदू, तू आता विधवा आहेस. तुझा एक 10 वर्षाचा मुलगा आहे. तुझा पापडांचा धंदा चांगला चालू आहे. तर थोडं जे डोकं आहे ना ते पापड विकण्यामध्ये लाव. आता तू इथून निघून जाऊ शकते. बिंदू रागात येऊन मुखियाच्या घरातून बाहेर पडते. संध्याकाळी बिंदू पापड विकून आपल्या घरीच येत होती की तेव्हा नदीच्या किनाऱ्यावर तिच्या कानांवर एका माणसाची आवाज पडते. काय मला काही खाण्यासाठी भेटू शकेल? बिंदूने मागं वळून बघितलं तर समोर एक साधू उभा होता जो बिंदूला बघून हसत होता. साधूच्या चेहऱ्यावर एक प्रकाश होता. तुम्ही तर दिसायला एक संत दिसता. मी संतच आहे. मी गावामध्ये पापड विकण्याचं काम करते. ह्यावेळेस 2 किंवा 3 पापड उरले आहेत. जर का ह्याला खाऊन तुमची भूक मिटू शकते तर हे घ्या. संत बिंदूच्या हातातून पापड घेतात आणि बोलतात. किती छान आहे. तुझ्या डोळ्यामध्ये एक वेगळंच राग दिसत आहे आणि तुझं मन आतून उदास सुद्धा आहे. बिंदू सगळी घटना संतला सांगते आणि बोलते, आता तुम्हीच सांगा, काय आम्हा गरिबांची मुलं अभ्यास नाही करू शकत? संत बिंदूकडे एकटक बघतो आणि बोलतो, माहिती आहे तुला तुझ्या गावाचं नाव संतानगर का पडलं? नाही. काही वर्षांपूर्वी तुझं हे गाव संतांची भूमी होती. तेव्हा इथे दुरून दुरून गावातले लोक आपल्या मुलांना शिक्षित करण्यासाठी आमच्या लोकांकडेच येत होते. वेळ निघून जात राहिली आणि संत या गावाला सोडून जंगलांच्या दिशेने निघून गेले. पण किती वेगळी गोष्ट आहे की या संतांच्या गावामध्ये आज सुद्धा एकही विद्यालय शिक्षणासाठी नाहीये. उद्या तू गावामध्ये विकण्यासाठी पापड नको बनवूस, नाहीतर त्या कच्च्या पापडांना घेऊन याच वेळेला याच स्थानावरती ये. एवढं बोलून तो संत तिथून निघून जातो. दुसऱ्या दिवस बिंदूला घरामध्ये बघून चंपक बोलतो, काय झालंय? आज तू पापड नाही बनवणार? बिंदू आपल्या मुलग्याला सगळं काही सांगते. मला तर तो एखादी चमत्कारी संत वाटतो बाळा. तू बरोबर बोलतेस आई, पण त्यांनी तुला पापड बनवण्यासाठी का नको म्हटलंय? माहित नाही, आता हे सगळं तर संध्याकाळीच कळेल. संध्याकाळी बिंदू पापड बनवण्याचा सगळा सामान घेऊन नदीच्या किनाऱ्यावर जाते. तो संत नदीच्या किनाऱ्यावर बसून बिंदूचीच वाट बघत होता. संत बिंदूकडे बघून बोलतो, आता ह्या कच्च्या पापडांची एक नाव बनव. हे काय बोलत आहात तुम्ही? जे बोललो आहे ते कर. मला तुझ्या प्रतिभाबद्दल पूर्ण जाणकारी आहे. कुठलंही रूप देऊ शकतेस. संतच्या बोलल्यानुसार बिंदू पापडाची एक नाव तयार करायला सुरुवात करते. बिंदूने पापडाची एक नाव तयार केली. जसंच त्या संतने पापडची नावाला हात लावलं, अचानक त्या पापडची नावाचा आकार एका विशाल नावमध्ये परिवर्तित झाला. हे बघून बिंदू आश्चर्याने संतकडे बघून बोलली, ही तर एकदम खरोखरची नाव वाटत आहे. ही खऱ्या नावापेक्षा सुद्धा चांगलं काम करेल. आणि हां, तुझी ही पापडाची नाव आपोआप चालेल आणि तू याला जिथे जाण्याचा आदेश देशील तिथेही निघून जाईल. दुसऱ्या दिवशी बिंदू आपल्या मुला चंपकला घेऊन आपल्या पापडच्या नावमध्ये बसून सरळ दुसऱ्या गावामध्ये बनलेल्या स्कूलमध्ये पोचते आणि सगळी घटना प्रिन्सिपलला सांगते. आम्हाला शिकणाऱ्या मुलांची आवश्यकता आहे. शिकणारी मुलंच आपल्या भविष्याबरोबर दुसऱ्यांचा भविष्य पण सुधारतात. बिंदूचा मुलगा त्या दिवसापासून पापडच्या नावमध्ये बसून स्कूलला यायला जायला लागला. बिंदूच्या पापडची नाव सगळ्या गरीब गाववाल्यांसाठी फुकट होती. आणि हीच गोष्ट मुखियाला आतल्या आत खात होती की तेव्हा गावाचा जमीनदार मुखियाकडे येऊन बोलतो, काय झालं सरपंचजी?
असं शेवटी असं काय संकट आलं की आपण मला तुमच्या घराशिवाय आपल्या शेतामध्येच बोलवून घेतलं. माझ्या शेताला बघत आहात ना जमीनदार? हो, बघत आहे. तुला एवढ्या मोठ्या शेतामध्ये कोण दिसत आहे? मी आणि तुम्ही. हेच दाखवण्यासाठी मी तुला इथे बोलवलं होतं. मी काही समजलो नाही. अरे मूर्ख जमीनदार, काही दिवसांपूर्वी माझ्या शेतामध्ये खूप गरीब पोरं कामं करत होते आणि आता सगळेच्या सगळे गावामध्ये अभ्यास करायसाठी चाललेत. आणि हे सगळं होत आहे त्या बिंदूच्या पापडाच्या नावेमुळे. जर असाच हाल राहिला ना जमीनदार, तर हे सगळं गाव शिक्षित होऊन जाईल आणि आपल्या लोकांच्या हातामध्ये कटोरा येऊन जाईल. अरे सगळे मुलं जर शिकून सवरून मोठे झाले, आपल्या आणि तुझ्या शेतामध्ये कोण काम करणार? गोष्ट तर तुम्ही एकदम माझ्या बरोबर फायद्याचीच बोलला आहात मुखियाजी, पण याचा उपाय काय आहे? जिथपर्यंत मला माहिती आहे तर आपल्या गावामध्ये श्रीमंत लोकांची कमी आणि गरिबांची जास्त आहे. आणि सगळे गरीब यावेळी बिंदूच्याच पक्षामध्ये आहेत, कारण की ती आपल्या पापडच्या नावेमध्ये बसण्यासाठी किरायाच घेत नाही. आधी तर ती फक्त गरीब मुलांनाच घेऊन आपल्या नावेमध्ये विद्यालयापर्यंत सोडत होती, पण आता तर तिच्या पापडच्या नावेमधून गावातले लोक दुसऱ्या गावामध्ये व्यापार करायला सुद्धा चाललेले आहेत. बिंदूनं आपल्या नावच्या धंद्याला सुद्धा खराब करून टाकलंय. आता आपल्या नावेमध्ये कोणी कुत्रं सुद्धा बसत नाहीये. पण मी परत एकदा विचारत आहे, याचा उपाय तरी काय आहे? उपाय आहे जमीनदार. उद्या सकाळी आपण सगळे गाववाल्यांसमोर बिंदूची ती पापडची नाव तोडून टाकू. बिंदूची पापडची नाव तुटून जाईल आणि गाववाल्यांच्या मनामध्ये परत एकदा आपली दहशत जमा होईल. दुसऱ्या दिवस सकाळी मुखिया आणि जमीनदार नदीच्या किनाऱ्यावर पोचतात. मुखिया आणि जमीनदारला एकत्र बघून बिंदू एकदम घाबरते आणि बोलते, तुम्ही दोघे जण इथे काय करत आहात? तुझ्या पापडच्या नावेला चकनाचूर करायला आलेलो आहात. गप्पा करत नका बसू सरपंचजी, हिच्या नावेला तोडून टाका. चिंता का करत आहात जमीनदार? तशी पण ती पापडाचीच आहे. याला तोडण्यासाठी आपले हातच काफी आहेत. मुखियाने बिंदूच्या पापडच्या नावला हात लावलंच होतं की तेव्हा एक पिवळ्या रंगाचा प्रकाश झाला आणि तिथे तोच संत प्रकट झाला आणि रागाच्या नजरेने मुखिया आणि जमीनदारकडे बघत बोलला, तुम्हा दोघांना लाज वाटली पाहिजे. तुम्हाला काय वाटलं होतं की तुम्ही दोघं या पापडच्या नावेला इतक्या सोप्या पद्धतीने तोडताल? माहिती आहे, जेव्हा आम्हा दोघांना माहिती झालं की ही पापडची नाव खऱ्या नावेपेक्षा सुद्धा चांगलं काम करते, तेव्हाच आम्हाला संशय आला होता की याच्यामध्ये कुठल्या ना कुठल्या चमत्काराचा हात आहे. आणि तरी सुद्धा तुम्ही इथे चालले आलात. तुम्ही दोघांनी खूप वर्षापासून या गाववाल्या लोकांना अशिक्षित ठेवलेलं आहे. त्यामुळेच मी तुम्हाला एक वेगळा दंड देत आहे. एवढं बोलून संत जमीनदार आणि मुखियाला घुरून बघायला लागला. अचानक मुखिया आणि जमीनदार पापडमध्ये परिवर्तित झाले आणि एका धमाक्याबरोबर ते दोघे जण पापडची नाव बनले. आता तुम्हा सगळ्यांकडे एक नाही तर 3 पापडच्या नाव आहेत. एवढं बोलून संत तिथून गायब झाला आणि ह्या प्रकारे गाववाल्यांना पापडच्या नाव बरोबर मुखिया आणि जमीनदार पासून सुटकारा पण मिळाला.